नाथ हर हर महादेव. आता उज्जैन माझ्यापासून फक्त 150 किलोमीटर दूर आहे आणि मी रविवारी उज्जैनला पोचणार. महाकालचं दर्शन मी सोमवारी सकाळी घेणार. तर असा हा माझा उज्जैनकडे चाललेला प्रवास आहे. तर लवकरच मी उज्जैनच्या दिशेने पोचणार आहे आणि पोचत आहे. जय भोलेनाथ. रुणा गावाकडे चाललेला हा घाट आहे छोटासा आणि आज माझा मुक्काम रुणामध्येच आहे. तर असा हा उज्जैनकडे चाललेला मध्य प्रदेशमधला हा प्रवास आहे. प्रवासाचा आज 61वा दिवस आहे आणि प्रवास झाल्यापासून माझं हे 5वं ज्योतिर्लिंग असणार आहे की जे सलग मी 5व्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन ही सोमवारीच घेणार आहे. विशेष करून सगळा हा योगायोग आहे. मी जसा प्रवास करतो आहे तसा 5वं ज्योतिर्लिंग ही 5 सोमवारीच आलेलं आहे आणि याच्या अगोदरचं पण 4 ज्योतिर्लिंग जे आणि पशुपतीनाथ हे सुद्धा मेनली सोमवारीच दर्शन झालं. त्यामुळं एक योगायोग. आज विशेष म्हणजे मी आज रस्त्यातून येत होतो. थोडंसं उन्हामुळे एकदम थकवा आला. मग मी मनात आणलं की भोले बाबांना थकवा हा दूर व्हायलाच पाहिजे काही करून. म्हणजे निगेटिव्हिटी आहे ती मला दिसली थोडीशी की एकदम थकवा आला सायकल चालवताना. मग मी सगळ्या भोलेंचं स्मरण केलं आणि परत सायकल चालू लागलो. आणि थोडंच पुढं अंतरावरती गेल्यानंतर एक विशेष म्हणजे रस्त्यावरून एक फार मोठा नाग जो असा विटकरी पिवळसर कलरमध्ये तो पास होऊन जात होता आणि अचानक माझं लक्ष गेलं. तर मी त्या भोलेंचं दर्शन घेतलं आणि म्हणलं चला भोलेंनी आता आपल्याला परत एकदा दर्शन दिलेलं आहे आणि आता आपला प्रवास परत चांगला होणार. तर हीच आपली एक इच्छाशक्ती आणि भक्ती आणि शक्ती यांचा मिलाप आहे आणि यामुळेच ही यात्रा शक्य होऊ राहिली. असो. जय भोलेनाथ. हर हर महादेव. जय महाकालेश्वराय नमः.